गावंडे परिवार और धर्माडे परिवार पे ऊपर जो दुख का सावट आया हुआ है, उनको एक आर्थिक मदद तो शासन की तरफ से 25-25 लाख रुपए पर परिवार को मिलना चाहिए। ये निवेदन लेके हम यहाँ पे कलेक्टर साहब की तरफ आए हुए। हमारे युवा संघ पार्टी की तरफ से माननीय आमदार रवि राणा, इनके मार्गदर्शन से हमारे पूरे युवा संघ पार्टी के नगर सेवक, सभी कार्यकर्ता के समेत हम यहाँ पे सीपी साहब को भी निवेदन दिया है और कलेक्टर साहब को भी। शहरात राजापेठच्या उड्डाण पुलावर झालेल्या दुर्दैवी अपघाताच्या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी निवेदन द्यायला आलो। अमरावती शहरातील विस्कळीत झालेली वाहतूक व्यवस्था आणि ट्रॅफिकचा निष्काळजीपणा अमरावती शहरातील नागरिकांवर या ठिकाणी काल उद्भवला। या सर्व गोष्टीचा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं जाहीर निषेध करतो। युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व सन्माननीय नगरसेवक माननीय सुनील भाऊ राणा, उपमहापौर सचिनदादा भेंडे यांच्या नेतृत्वात सर्व पदाधिकारी आणि युवा स्वाभिमान पार्टीचे सर्व नगरसेवकांच्या वतीनं आज आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलो। एवढंच नव्हे तर काल झालेल्या अपघातात दुर्दैवी अपघात झालेल्या त्या दोन्ही महिलांना 25-25 लाख रुपयाची मदत या ठिकाणी करावी, असं सुद्धा आम्ही युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीनं निवेदन आज जिल्हाधिकारी साहेबांना, पोलीस आयुक्त साहेबांना दिलेलं आहे। आणि ज्या कालच्या दुर्दैवी घटनेमध्ये जे पोलीस अधिकारी कर्मचारी जबाबदार असतील त्या सर्वांचं निलंबन सुद्धा आम्ही आज या ठिकाणी मागितलेलं आहे। धन्यवाद। सर, पंचवटीला पण खूप गाड्या उभ्या राहतात, प्रायव्हेट टॅक्सी चालतात अमरावती नागपूर, त्यांनी पण सकाळी खूप गोंधळ करतात ते, कारण ते कॉलेजेस आहे आणि गाड्या उभ्या असतात। मी सुद्धा त्या नाट्यांना विजिट करेल, बाकी मग काय कर्मचाऱ्यांचे काय कारण वगैरे काय कोल्हापूर थोडा रोड आहे, तिथून मोठमोठ्या गाड्या जातो आणि गंडूर बायपास चालू भास्कर रोड, तिथून आता पार्वती मागे मग चला नाही घोषणा नाही। आरटीओ विभागाचा आरटीओ अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे अमरावती शहरातील विभाग जे गेले त्याकरता अमरावती शहरातील जे आरटीओ ऑफिसर पवार मॅडम आहे यांचं निलंबन आणि सर्व अधिकाऱ्यावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून परिवाराला 25-25 लाख रुपये ही आम्ही आर्थिक मदत मान्य जिल्हाधिकारी। आज युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने